बरेच दिवसापासून खोपोली इथल्या गगनगिरी महाराजांच्या मठात जायचं असं माझं आणि अनिरुद्धचं चाललं होतं, पण योग काही जुळत नव्हता. मागच्या 21 जूनला आम्हाला दोघांनाही असं वाटलं की चला, पाऊस थोडासा तरी सुरू झालेला आहे आणि आज आपण खोपोलीला मठांमध्ये जाऊया. बरंच त्या मठाबद्दल ऐकलं होतं, त्यामुळं म्हटलं की आज आहे थोडासा वेळ आणि मग सकाळी नाश्ता करून मी आणि अनिरुद्ध गाडीनं निघालो. पुण्याहून खोपोली साधारण 2 तासाच्या अंतरावरती आहे आणि तिथं पोचल्यावरती खरंच वातावरण फार सुंदर आणि शांत वाटतं तिथं गेल्यानंतर. निसर्गाच्या सानिध्यात बाजूला झरे, ओढे, झाडं भरपूर, वनराई. तर या सानिध्यामध्ये तो मठ मला खरंच खूप सुंदर वाटला. शिवाय मठाच्या आतमधलं वातावरणही शांत, पवित्र, व्यवस्थित, शिस्तबद्ध. दर्शनासाठी रांग, कुठेही गर्दी नाही किंवा धक्काबुक्की नाही. दर्शन झाल्यानंतर लागूनच लगेचच त्यांचा महाप्रसादाचा हॉल आहे. त्याचं तुम्हाला महाप्रसादाचं जर तुम्ही कूपन घेतलं असेल तर दर्शन घेतल्यानंतर लगेचच तुम्ही महाप्रसादाच्या हॉलमध्ये रांगेमध्ये लागता आणि महाप्रसाद घेऊन तुम्ही बाहेर पडता. महाप्रसादामध्ये तुम्हाला आमटी भात, बुंदी, गुलाबजाम, उसळ, गरम गरम आमटी भात वाढतात. ती महाप्रसाद खाऊन मन तृप्त होतं. त्यामुळं मंदिरामध्ये पोचल्यानंतर आणि तिथलं दर्शन घेतल्यानंतर, महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही मंदिराच्या आजूबाजूला थोडंसं फिरलो, आजूबाजूला थोडंसं पाहिलं आणि छान वेळ गेला. स्वामी गगनगिरी महाराज भारतातील आधुनिक योगी व संत होते. नाथपंथीय हटयोगी आणि जलतपस्वी म्हणून ते विख्यात होते. दत्ताचा अवतारही त्यांना समजलं जातं. त्यांचं मूळचं नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर. सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मणदुरे या गावात त्यांचा जन्म झाला. खूप लहान असतानाच त्यांच्या आईवडिलांचं निधन झालं. लहानपणापासूनच त्यांना ईश्वर भक्तीची भयंकर ओढ होती. त्यांनी लहान वयातच घर सोडलं. सुरुवातीला ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले. त्यांच्याबरोबर ते 32 शिराळा इथं आले. तिथं त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. पुढं चित्रकूट पर्वतावर त्यांनी चित्रानंद स्वामी या साधू महाराजांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी भारत भ्रमण सुरू केलं. लडाख येथील सिंधू नदीच्या खोऱ्यातून भ्रमण करत ते बद्रीनाथला आले. एकदा असं म्हटलं जातं की बद्रीनाथ जवळील एका व्यास गुंफेत ते दमून पडलेले होते. तेव्हा एक कफनधारी साधू आले. त्या साधूंनी त्यांच्या कमंडलूतलं पाणी त्यांच्या तोंडावर शिंपडलं आणि एक गवत खायला दिलं आणि त्यांनी त्यांना सांगितलं की आजपासून तुला सर्व सिद्धी अवस्था प्राप्त होईल आणि सर्व मानवांचं कल्याण तुझ्या हातून होईल. तू आता दक्षिणेकडे चालत राहा. त्याप्रमाणे महाराज खोऱ्यातून चालत आणि बरेच हाल भोगत ऋषिकेशला येऊन पोहोचले आणि त्यांनी प्रवास पुढे चालूच ठेवला. काही काळात श्रीपाद यांना जवळील लोक स्वामी महाराज या नावाने ओळखू लागले. एकदा ते असंच पायी प्रवास करत असताना भोपाळपर्यंत आले आणि तिथं कोल्हापूरचे राजे आणि काही सरदार जवळ येऊन थांबले होते. त्यांची मायबोली मराठी असल्याने गगनगिरी महाराज यांच्याशी ते मराठीनंच बोलू लागले. महाराजांच्या तेजाने प्रभावित होऊन कोल्हापूरचे महाराज बालयोगी गगनगिरी महाराज यांना कोल्हापूरला घेऊन आले आणि पुढे त्यांनी दाजीपूर येथे अनेक वर्ष तप केले.
सुरुवातीला महाराज दाजीपूरच्या जंगलामध्ये झोपडी राहत होते. तिथं कंदमुळं, झाडपाला हे सगळं खाऊन ते तिथंच राहायचे. तिथंच झाडांच्या ढोलीत बसून तप करत होते आणि त्यांनी बऱ्याच विद्या तिथं अवगत केल्या, जसं की उच्चाटन विद्या, भूतविद्या, बहुरंगी विद्या. जेव्हा त्यांना असं वाटलं की आपल्या विद्या पक्क्या झालेल्या आहेत, त्यानंतर त्यांनी बऱ्याचशा विद्या पक्क्या झाल्याचा त्यांना अनुभव मिळायला लागला आणि तिथे ते कायाकल्प करून वेगवेगळ्या विद्यांचे शोध लावला. महाराजांनी अनेक वर्ष व्यसनमुक्तीसाठी सामान्य जनमानसात प्रबोधन आणि मार्गदर्शन सुद्धा केलं. नाथ संप्रदायातल्या महंतांबरोबर ते संपूर्ण भारतभर फिरले. पुढे भ्रमण करीत करीत ते गगनगडावरती पोहोचले आणि तिथं त्यांची जलतपश्चर्या अगदी प्रसिद्ध झाली. पाण्यात तासनतास तपश्चर्या करत मासे चावायची असं म्हटलं जातं, पण त्यांनी तपश्चर्या तिथे सोडली. गगनदेव महाराजांनी विश्वधर्म संत तुकाबोध यांच्या वतीने विश्वयोगत विभूषण पुरस्कार अर्पण करण्यात आला. सिद्ध योगी गगनगिरी महाराज यांनी खोपोली येथे आपल्या पाताळगंगा आश्रमातील कर्णकुटीत 4 फेब्रुवारी